अहो मला सांगा, धनंजय मुंडेला पुन्हा मंत्रिमंडळात जर स्थान दिले तर ते त्यांना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांकडून बक्षिसी असू शकते असं मनोज जरांगे पाटलांना. कोण मनोज जरांगे? त्याला कुठला अभ्यास आहे? डोका आहे का त्याला? कुठंतरी ओबीसी नेत्यांना त्याचं टार्गेट करायचं काम त्याला फक्त तोच नादे. राज्यामध्ये कुठंतरी शांत झालेलं राज्य अशांत करायचं, कुठंतरी द्वेष निर्माण करायचा. आणि जरांगे हा संपलेला आहे. जरांगे आता मराठा समाजाचा रानूमंडल होऊन बसलेला आहे. कारण की जरांगेने आता बैठक घेतली 123 गावाच्या बैठकीत. त्याला 2300 लोकसुद्धा त्या बैठकीला आले नाही. त्यामुळे जरांगेची आता फडफड सुरू झाली. जरांगेला करमत नाही. तर त्यात पुन्हा आज धनंजय मुंडे यांना क्लीन चिट मिळाल्याच्यानंतर धनंजय मुंडे यांचं कृषीमंत्री पदासाठी नाव येतं मानल्यानंतर जरांगेची झोप उडालेली आणि जरांगेला आता पोट दुखायला जरांगेचं सुरुवात झालं. त्यामुळं जरांगेसारख्या बिंडोक माणसाकडे कोण लक्ष देणार? आणि जरांगे आहे कोण? जरांगे काय मालक आहे का? देणारे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आहेत. हे त्यांना लक्षात आलं की उच्च न्यायालयाने धनंजय मुंडे यांना क्लीन चिट दिली. नक्कीच ते त्यांना धनंजय मुंडेला कृषीमंत्रीपद देऊ शकतात. त्यांच्यावर आरोप निष्पन्न झाले असते तर दिलं नसतं, परंतु ते निर्दोष त्याच्यामधून बाहेर पडले. नक्कीच धनंजय मुंडे याला मंत्रिपद देतील आणि दिलं बी पाहिजे. मनोज जरांगे याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष सपशेल केलं पाहिजे. कारण की जरांगे आता संपलेला आहे. जरांगेचं तुंतुनं वाजवण्याचं काम करेल, परंतु जरांगेकडे आता सर्वांनी दुर्लक्ष केलं पाहिजे. अजित पवारांनी जपून पावलं उचलावीत असं देखील म्हटलं. ह्यो कोणचा एवढा तज्ज्ञ अजित पवारांना समजावून सांगायला? याला किती पिढ्याचा अनुभव आहे? हा बिंडोक असणारा हे याला त्याला जपून पावलं उचलण्याचे, कुठंतरी तटकरे यांच्यावर जातीवाचक बोलण्याचं काम करतो, भुजबळावर कुठंतरी गलिच्छ बोलण्याचं काम करतो. हा म्हणजे याला कुठंतरी फक्त समाजामध्ये द्वेष करून स्वतःचं अस्तित्व स्वतः मीडिया पुढं राहण्याचा किविलवाना प्रयत्न आहे. बाकी काही नाही. जरांगे आता नाव हे संपलेलं आहे. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यावर मंत्रिपद काढता आणि खून करणाऱ्यांना देतात असं जरांगे. कोणी खून केले? खरं तर जरांगेच्या मुसक्या आवळाची वेळ आली. जरांगेनी दंगल घडवली, जरांगेनी बीड पेटवलं, जरांगेनी पोलीस प्रशासनाच्या लोकांवर दगडफेक करून अनेक पोलीस त्यामध्ये गंभीर झाले. याची यासाठी तात्काळ लागलेली थांबलेली ती आता पुन्हा सुरू झाली पाहिजे आणि याची चौकशी झाली पाहिजे. जरांगेच्याच मुसक्या आवळण्याची वेळ आली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळकळीची विनंती की तुम्ही आता जरांगेचे लाड बंद करा आणि जरांगेच्या मुसक्या आवळण्याचं, जरांगेची चौकशी करण्याचं, जरांगेच्या आसपास जे गुंड यांना तडीपार करून यांच्या मुसक्या आवळण्याचं काम करावं अशी देवेंद्र फडणवीस यांना माझी पुन्हा एक बार कळकळीची विनंती आहे. महादेव मुंडेंना न्याय मिळेपर्यंत मी वाढदिवस साजरा करणार. अरे याला वाढदिवसाला याच्या गेल्या वर्षी 200 लोक आले नव्हते. त्यामुळे हे वाढदिवस साजरा केला का नाही का याच्याकडे लोकच येत नाहीत. त्याच्यामुळे तो स्टंट आहे. महादेव मुंडे यांना न्याय मिळाला पाहिजे असं प्रत्येकजण म्हणतं. त्याच्यामध्ये न्यायालय विभाग आहे, गृह विभाग आहे, त्याची चौकशी सुरू आहे. परंतु जरांगे त्याच्यामध्ये कुठंतरी त्याचं बेनिफिट मिळवण्याचा आणि त्याच्या आडून कुठंतरी भावनिक करून त्या वाढदिवसाला पुन्हा लोक गोळा करण्याचा जरांगेचा प्रयत्न आहे. परंतु गेल्या वर्षी इतकं जरांगेचं वातावरण असताना सुद्धा 200 लोक जरांगेच्या वाढदिवसाला आले नव्हते. त्यामुळे जरांगेला यावर्षी माहिती 50 लोकसुद्धा येणार नाहीत. त्यामुळे जरांगेने आता कुठेतरी भावनिक महादेव मुंडेच्या नावाखाली भावनिक वातावरण तयार करण्याचा जरांगेचा प्रयत्न आहे. आता पुढच्या महिन्यात 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील जे आंदोलन जाण्याची तयारी करत आहे, उद्या शिष्टमंडळ मुंबईला जाते. आता जरांगे मी तुम्हाला सांगतो, जरांगे 29 ऑगस्टला मुंबईला जात नाही. आता शिष्टमंडळ पाठायचा काहीतरी तोडगा का निघतं का याच्यात बघायचं आणि नक्कीच 29 जशी जवळ येईल तसं ह्या स्टंट बहादरला चक्कर येऊन पडल, तो काहीतरी स्टेजवरून पडन, कुठंतरी गाडीत बसताना पडन आणि गॅलेक्सी हॉस्पिटलला जाऊन ॲडमिट होईल आणि पुन्हा भावनिक करण्याचा प्रयत्न आहे. परंतु पूर्ण मराठा समाजाला कळलं की जरांगेच्या नादी लागल्यामुळं EWS आरक्षण गेलं आहे आणि पूर्ण मराठा समाजाच्या शैक्षणिक आणि नोकरीमधलं आरक्षणामध्ये वाटोळं झालं आहे. याचा पूर्ण करता करविता वाटोळं करणारा जरांगे. त्यामुळं आता समाज जरांगेच्या पाठीमागे राहिल्याने जरांगेने किती भावनिक साथ घातली तरी मराठा समाज जरांगेच्या साधेला भीक घालणार नाही असं मला कळतंय.